पद्मश्री माधुरी या विशेष वृत्तामध्ये तुमचं स्वागत। आपल्या मराठमोळ्या माधुरीची ही नवी ओळख आहे ती म्हणजे पद्मश्री माधुरी। आज पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने आपल्या मराठमोळ्या माधुरीला सन्मानित करण्यात आलं। आपण बघतो आहोत ही दृश्य, हा सोहळा पार पडला दिल्लीमध्ये आणि तिथे धगधग जी सगळ्यांच्या दिलाची आहे, धगधग गर्ल, त्या धगधग गर्लला आज पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। अभी है अभी है पद्मश्री सारख्या मानाच्या पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर माधुरीच्या आनंदाला पारावार उरला नव्हता। पहिल्या महिला आणि त्यात मराठी असलेल्या राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारताना तिला मराठीचा अभिमान न वाटता तरच नवल। पाहुयात पद्मश्री स्वीकारल्यानंतर माधुरीने दिलेली प्रतिक्रिया। खूप छान वाटतंय, कारण ह्या आपल्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत आणि त्याच्यामुळे मला खूप गर्व पण वाटतोय की आज एक अशा पॉवरफुल वुमनकडनं मी अवॉर्ड घेणार आहे। बाकी मला माझ्या फॅन्सना धन्यवाद द्यायचा आहे की मला एवढे विशेष पाठवले सगळ्यांनी आणि माझं अभिनंदन केलं, त्याबद्दल मी फार आभारी आहे। माधुरी, खूप मराठीत नवनवीन सिनेमे येत आहेत, आता मराठीत बरेच चांगले सिनेमे आहेत, टिंग्या, श्वास वगैरे। आता तुम्हाला मराठी सिनेमात काम करायचं हा एज ओल्ड क्वेश्चन आहे आणि नवीन सिनेमे खूप चांगले आहेत म्हणून पुन्हा विचारतो। हो नाही खूपच छान इम्प्रूव्हमेंट झाली आहे मराठी सिनेमात आणि मी बघते ते आणि ऑब्झर्व करते, पण बघूया आता फ्युचरमध्ये काय होतं त्याप्रमाणे। काही स्क्रिप्ट्स आहेत का सध्या? नाही, अजून तरी काय नाही। खूप लोक मला असं विचारतात, पण मी कधी अवॉर्डसाठी काम केलेलं नाही आहे। मी काम करते कारण मला ॲक्टिंग आवडतं, मला डान्सिंग आवडतं, मला आय जस्ट लव्ह माय आर्ट आणि त्याच्यामुळे मी मूवीज करते। आणि जर मला काही पुरस्कार मिळतात तर दॅट्स इन्सिडेंटल फॉर मी, इट्स लाईक अन आयसिंग ऑन द केक म्हणतात तसं। पण आज म्हणजे मी इथे न राहता, म्हणजे मी आता इंडियामध्ये राहत नाही, मी US मध्ये राहते, तरी माझ्याबद्दल लोक अजून विचार करतात आणि मला इथे हे पुरस्कार दिले त्याबद्दल मला गर्व वाटतो आणि आय एम व्हेरी थँकफुल टू द इंडियन गव्हर्नमेंट। तुमचे अजून म्हणजे हिंदीत सिनेमे करण्याची म्हणजे तुमची इच्छा आहे का? तुम्ही परत येणार आहात का? सगळेजण त्याचीच नाही, अजून काय मी डिसाईड केलेलं नाही। आपल्या मराठमोळ्या माधुरीचा पद्मश्रीने सन्मान झाल्याचा जितका आनंद सगळ्या महाराष्ट्राला झालाय त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त आनंद तिचे पती श्रीराम नेने यांना झाला असणार। माधुरीच्या या कौतुक सोहळ्यासाठी श्रीराम नेनेही उपस्थित होते, यावेळी त्यांनीही मराठीत आपल्या भावना व्यक्त केल्या। आपण बघूयात त्यांनी काय म्हटलंय। खूप चांगलं खूप चांगलं आहे, सगळं मिळालंय आणि लोकांना काय कळायला पाहिजे की हिचे काय आमचे काय होतं ते सगळ्यांना बक्षीस आहे, आपल्याला नाही फक्त। तर अशा प्रकारे श्रीराम नेने यांनी त्यांचा आनंद आज व्यक्त केला। आमचे प्रतिनिधी अभिजित ब्रह्मनाथकर यांनी माधुरीच्या भावना जाणून घेतलेल्या आहेत। आपण पाहूयात की माधुरीनेही आपल्या मायबोलीतून उत्तरं दिलेली आहेत। माधुरी किती मराठमोळी आहे हे सगळं आपल्याला माहितीच आहे आणि एकेकाळी ज्या हिंदी चित्रपटसृष्टीमधली एक टॉपची नायिका ती होती, तीच टॉपची नायिका किती मराठमोळी आहे पाहूयात तिची ही मुलाखत। आपल्यासोबत आहे मराठी चित्रपटसृष्टीबरोबर हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या आणि आता ज्यांना पद्मश्री मिळाले त्या माधुरी दीक्षित। माधुरीजी, तुमचं स्टार माझामध्ये स्वागत आहे। तुम्हाला पद्मश्री मिळाला आणि तेही मराठी महिलेच्या हस्ते मिळते, तर कसं वाटतंय? खूप छान वाटतंय। म्हणजे त्या महाराष्ट्रीयन आहेतच, पण पहिल्या आपल्या महिला आहेत ज्या प्रेसिडेंट आहेत आणि त्याबद्दल मला त्यांचा खूप गर्व वाटतो की एक महिला असून त्या ह्या पोझिशनला आहेत आणि तर त्याच्यामुळे माझं ऑनर आहे तो डबल होऊन जातं। आपण जेव्हा दुसरी इनिंग खेळायला आजा नचलेच्या माध्यमातून आलात त्यानंतर आगामी काही असाइनमेंट मराठी हिंदीमध्ये?
नाही, अजून काय नाही, स्क्रिप्ट तर येत आहेत, पण आय एम जस्ट कन्सिडरिंग अजून काय नक्की. आतापर्यंतच्या तुमच्या पूर्ण चित्रपट सृष्टीच्या प्रवासामध्ये सर्वात आवडलेला चित्रपट तुम्हाला कोणता, जो आज पद्मश्री मिळत असताना त्याच्याकडे मागे वळून पाहताना आनंद वाटतो? इट्स डिफिकल्ट टू से, कारण सगळेच मूवीजमध्ये मी होते, तर प्रत्येक मूवी आवडणारच. पण अगदीच विचारलं तर हम आपके हैं कौन होतं पिक्चर, कारण ते फॅमिली व्हॅल्यूज इट टॉक्ड अबाउट दॅट, आणि तर ते मूवी आठवतं. अमेरिकेत राहून तुम्ही महाराष्ट्राची काय आठवण येते किंवा मराठीपणाची काय आठवण येते तुम्हाला? ते काय मोदक, पुरणपोळी आणि पोहे, आपले कांदे पोहे खूप आठवतात. ओके, ह्या होत्या